हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नाना निजे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 4 मेजरमेंट ऑफ मॅटर म्हणजेच द्रव्याचे मोजमाप यामधील दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्यामध्ये अणूचा आकार, त्यांचं वस्तुमान, त्यांची संयोजा याबद्दल चर्चा करणार आहोत. पाहूयात आपण प्रेझेंटेशन. मित्रांनो, अणूच्या आकाराबद्दल आपल्याला व्यवस्थितपणानं अंदाज यावा हा आकार नेमका किती लहान असतो यासाठी आपण काही कंपॅरिझन आपल्यासमोर मांडणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहूया साईज ऑफ ॲन ॲटम, अणूचा आकार. इन अर्लियर स्टँडर्ड्स we have studied about the structure of atom. The atom has positively charged nucleus at the center and the negatively charged electrons revolve around the nucleus in specific shells. मित्रांनो, एखाद्या अणूच्या मध्यभागामध्ये धनप्रभारित असं केंद्रक असतं आणि या धनप्रभारित केंद्रकाभोवती ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन विशिष्ट कक्षांमधून किंवा विशिष्ट कवचांमधून फिरत असतात. आणि या विशिष्ट कवचांमधून फिरत असताना केंद्रक आणि त्या केंद्रकापासून सर्वात बाहेरच्या इलेक्ट्रॉन कवचाचं जे अंतर आहे, हे अंतर म्हणजे त्या अणूची त्रिज्या असं म्हणता येईल. आणि ही अणूची त्रिज्या मोजण्यासाठी कोणतं एकक वापरायचं असतं ते या ठिकाणी आपण पाहूया. तिकडं जाण्यापूर्वी आपण थोडंसं मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर, नॅनोमीटर ह्या सगळ्यांचं काय रिलेशन आहे, काय संबंध आहे तेही आपण समजून घेऊया. फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ स्मॉल डिस्टन्सेस वी विल डिस्कस सम कंपॅरिझन्स. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 1 मीटर हे अंतर किती असतं. या 1 मीटर अंतराचे जर आपण 100 भाग केले तर आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला हे इतकं अंतर मिळतं. हे माझ्याकडं स्केल आहे छोटीशी आणि याच्यावर 15 सेंटीमीटरच्या खुणा आहेत. आणि या 15 सेंटीमीटरच्या खुणांच्यापैकी हा सगळ्यात लहान एकक त्याचा जो आहे हा आहे 1 सेंटीमीटर इतका. आता या 1 सेंटीमीटर अंतर जे आहे त्याचे आणखी 10 भाग केले म्हणजे 1 मीटरचे 1000 भाग केले तर आपल्याला अगदी छोटं युनिट मिळतं. या ठिकाणी आपण पाहूया, अगदी छोटं युनिट मिळतं मिलीमीटर. आणि हे मिलीमीटर म्हणजे काय आता आपण पाहू. 1 मीटर इज डिवायडेड बाय 100, देन इट विल बी 1 सेंटीमीटर. अगेन इट इज डिवायडेड बाय 10, दॅट मीन्स 1 मीटर इज डिवायडेड बाय 1000, देन इट विल बी 1 मिलीमीटर. हे छोटं अंतर म्हणजे 1 मिलीमीटर. ओके, दॅट मीन्स दिस 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1 बाय 1000. That means this 10 raised to 3 which is present in the denominator will be taken into the numerator like this and it will be equal to 10 raised to minus 3 meters. That means 1 millimeter is equal to 10 raised to minus 3 meters. Again this value is divided by 1000. Then we will get already 10 raised to minus 3 is there. And here again 10 raised to 3 is there in the denominator. It will be taken into the numerator. Then it will be equal to 10 raised to minus 3 into 10 raised to minus 3. Therefore, it will be equal to 10 raised to minus 6. And now this is the micrometer. That means 1 micrometer is equal to 10 raised to minus 6 meters. And it is divided by again 1000. Then it will be equal to a nanometer. And this nanometer distance is equal to 10 raised to minus 9 मीटर. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेला 10चा घातांक प्रत्येक वेळेला ऋण 3नी वाढवायचा. म्हणजे इतकी म्हणजे 1000 पट लहान, 1000 पट लहान अशा पद्धतीची हे अंतर आहेत. लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की हे जर मिलीमीटर असेल, मिलीमीटरचा 1000वा भाग म्हणजे 1 मायक्रोमीटर. या 1 मायक्रोमीटरचा आणखी 1000वा भाग म्हणजे नॅनोमीटर. म्हणजे नॅनोमीटर हे अंतर किती सूक्ष्म आहे याचा आपल्याला अंदाज यावा. ओके, पाहूयात आपण पुढं. The size of
an atom is determined by its radius. एखाद्या अणूचा आकार हा त्या अणूची त्रिज्या किती आहे यावर ठरवला जातो. The atomic radius of an isolated atom is the distance between the nucleus of an atom and the outermost orbit. म्हणजे एखाद्या अणूच्या केंद्रकापासून त्याच्या बाह्यतम कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचं जे अंतर आहे ती म्हणजे त्याची त्रिज्या आपण असं म्हणूया. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर्स. आणि हे अंतर किंवा ही अणूची त्रिज्या ही नॅनोमीटर या एककामध्ये व्यक्त करायला लागते. आता या ठिकाणी वेगवेगळ्या अणूंचे जे आकार आहेत ते आकार काय दाखवत आहेत ते आपण थोडंसं पाहूया. ॲटॉमिक रेडियस इन मीटर्स इज गिवन हिअर आणि त्यांचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यांचे साईज कोणाकोणाला मॅच होतात ते या ठिकाणी दिलेले आहेत. 10⁻⁻10 मीटर्स हा साईज आहे हायड्रोजन अणूचा. यापेक्षा 10 पट मोठा आकाराचा पाण्याचं ऋण आहे. ठीक आहे. त्यानंतर यापेक्षा आणखी 10 पट मोठा हा हिमोग्लोबिन रेणूचा आकार आहे. ही तुलना आपल्याला या ठिकाणी लक्षात आली तरी पुरेसे आहे. आता आपण या ठिकाणी पुढं थोडंसं पाहू उजव्या बाजूला. फील्ड आयन मायक्रोस्कोप इमेज ऑफ इरिडियम ॲटम्स इज शोन. एव्हरी स्पॉट इन द इमेज इज ॲन ॲटम. हे जे आहेत हे ते अणूंच्या आकार दाखवत आहेत. याच्याकडे आपण थोडंसं नजर फिरवू. Atoms are very tiny. By using the modern instruments like electron microscope, field ion microscope, scanning, tunneling microscope, etc., we can obtain the enlarged images of atom. Okay. The atomic size depends on the number of electron orbits in an atom. एखाद्या अणूमध्ये किती इलेक्ट्रॉन कक्षा आहेत यावर या अणूचा आकार अवलंबून असतो. The greater the number of orbits, the larger is the size. ऑर्बिटची संख्या जास्त तर त्याचा अणूचा आकार सुद्धा जास्त. फॉर एक्झाम्पल, an atom of potassium is bigger than the atom of sodium. कारण या ठिकाणी पोटॅशियममध्ये इलेक्ट्रॉनच्या 4 कक्षा आहेत आणि सोडियमच्या 3 कक्षा आहेत. अर्थातच ज्याच्या कक्षांची संख्या जास्त त्याचा अणूचा आकार मोठा. त्याप्रमाणे या पोटॅशियमचा अणूचा आकार मोठा आहे. इफ 2 atoms have the same outermost orbits, then the atom having the larger number of electrons in the outermost orbit is smaller than the one which is having fewer electrons in the same outermost orbit. म्हणजे समजा इलेक्ट्रॉन कक्षांची किंवा कवचांची संख्या समान असेल परंतु एखाद्या अणूमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल आणि दुसऱ्या एखाद्यामध्ये बाह्यतम इलेक्ट्रॉन कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी असेल तर ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त त्याच्यामध्ये त्याच्या केंद्रकामध्ये धनप्रभारित आणि ऋणप्रभारित या इलेक्ट्रॉनमध्ये परस्पर आकर्षण बल वाढतं आणि त्यामुळे त्याचा अणूचा आकार लहान होतो. आणि ज्याच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन यांच्यामधलं जे काय परस्पर आकर्षण आहे हे आकर्षण तुलनेनं कमी राहतं आणि त्यामुळं कमी इलेक्ट्रॉन असलेल्या अणूचा आकार मोठा असतो. आणि त्यामुळं जसा इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाईल त्या पद्धतीनं अणूचा आकार लहान 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 होत जातो. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲटम ऑफ मॅग्नेशियम इज स्मॉलर दॅन द ॲटम ऑफ सोडियम. आणि त्यामुळंच सोडियमचा जितका आकार असतो त्यापेक्षा मॅग्नेशियमचा अणूचा आकार लहान असतो. मित्रांनो, आणखी थोडं आपण पुढे जाऊ. अणूचे वस्तुमान म्हणजे काय आणि ते कशावर ठरवलं जातं ते आपण पाहूया. मास ऑफ ए सिंगल प्रोटॉन इज इक्वल टू मास ऑफ ए सिंगल न्यूट्रॉन. एखाद्या प्रोटॉनचं वस्तुमान आणि एखाद्या न्यूट्रॉनचं वस्तुमान हे समानच असतात आणि हे दोन्हीही जड आहेत. मास ऑफ सिंगल प्रोटॉन इज इक्वल टू मास ऑफ 1800 इलेक्ट्रॉन्स.
1800 इलेक्ट्रॉनचं मिळून जितकं वस्तुमान होतं तितकं वस्तुमान एका प्रोटॉनचं आणि तितकंच वस्तुमान एका न्यूट्रॉनचं. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानामध्ये 1800 पट फरक आहे. इलेक्ट्रॉन्स 1800 पट हलके आहेत आणि प्रोटॉन्स इलेक्ट्रॉनच्या तुलनेनं 1800 पट जड आहेत. ॲज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर हेवियर अँड दे आर दी न्यूक्लियॉन्स, दी मास ऑफ ॲन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन दी न्यूक्लियस. त्यामुळे संपूर्ण अणूचं वस्तुमान हे अणूच्या केंद्रकामध्येच सामावलेलं असतं. प्रोटॉन्स दॅट मीन्स P and neutrons that means N are the heavy particles in an atom. Therefore the number P plus N, that means number of protons plus number of neutrons, is called as atomic mass number. It can be symbolized by capital A. म्हणजे एखाद्या अणूमध्ये प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या यांची बेरीज केली तर त्या संपूर्ण अणूचा अणुवस्तुमानांक आपण सांगू शकतो. To measure the atomic mass number, a relative mass of an atom was considered earlier. म्हणजे सुरुवातीला ह्या अणूंच्या वस्तुमानांची तुलना करण्यासाठी एक रिलेटिव्ह मास गृहीत धरलेलं आहे, म्हणजे एक सापेक्ष वस्तुमान गृहीत धरलेलं होतं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये. आणि हे जे सापेक्ष वस्तुमान आहे ते हायड्रोजनशी तुलना करून ठरवलेलं होतं. कारण हायड्रोजनमध्ये एक प्रोटॉन आहे आणि ते प्रमाण मानलेलं आहे, म्हणजे ते फिक्स केलेलं आहे आणि त्याच्याशी इतरांची तुलना करायची आहे. ओके, म्हणून हायड्रोजन हा रेफरन्स ॲटम म्हणून किंवा तुलना करण्यासाठीचा ॲटम म्हणून वापरायचा आहे. ॲज हायड्रोजन ॲटम इज लाइटेस्ट ऑफ ऑल दी ॲटम्स, इट कंटेन्स ओनली वन प्रोटॉन. देअरफॉर ॲटॉमिक मास नंबर A विल बी 1 अँड इट इज कन्सिडर्ड ॲज दी रेफरन्स ॲटम. म्हणजे तो संदर्भ अणू म्हणून आपण वस्तुमानाच्यासाठी पकडायचा आहे. लॅटर ऑन नायट्रोजन ॲटम वॉज कन्सिडर्ड ॲज दी रेफरन्स ॲटम विथ ॲटॉमिक मास नंबर 14. नंतरच्या काळामध्ये नायट्रोजन हा अणुवस्तुमान मोजण्यासाठीचा एक संदर्भ अणू म्हणून वापरण्याची पद्धत सुरू झालेली होती. फायनली इन 1961 कार्बन ॲटम with atomic mass number 12 was selected as the reference atom. पुढं 1961 मध्ये संदर्भ अणू म्हणून कार्बन अणूची निवड केली गेलेली होती. अँड फ्रॉम दिस atomic mass of hydrogen can be calculated like this: 12 into 1/12. म्हणजे कार्बनचा अणुवस्तुमानांक 12, त्याच्या 12 पट हलका म्हणून हायड्रोजनचं वस्तुमान 1. या पद्धतीनं ते कॅल्क्युलेट केलं गेलेलं आहे. टुडे वी हॅव हायली ॲक्युरेट मेथड्स फॉर मेजरिंग दी मास ऑफ ॲन ॲटम डायरेक्टली. आता अलीकडच्या पद्धतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण एखाद्या अणूचं वस्तुमान मोजू शकतो आणि डायरेक्ट पद्धतीने मोजू शकतो. नाऊ इन्स्टेड ऑफ युजिंग द रिलेटिव्ह मास, युनिफाईड मास इज कन्सिडर्ड ॲज द युनिट ऑफ ॲटॉमिक मास. आता अलीकडच्या काळामध्ये हे अशा पद्धतीनं सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना कालबाह्य झालेली आहे. याच्याऐवजी एक व्हॅल्यू आता ठरवली गेलेली आहे. अणुवस्तुमानाचं एकक म्हणून 1 डाल्टन हे युनिट ठरवलं गेलेलं आहे आणि त्याचा सिम्बॉल आहे U, ॲटॉमिक मास युनिट डाल्टन या अर्थानं. अँड 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66053904 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम्स. म्हणजेच थोडक्यात ह्या संपूर्ण संख्येला 10⁻27 घाताने भागायचं आहे, इतकं ते वस्तुमान छोटं असेल. म्हणजेच 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66053904 डिवायडेड बाय 10⁻27 किलोग्रॅम्स. अशा पद्धतीनं हे युनिट या ठिकाणी ठरवले जातं. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.